सिडको जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सरकारला समिती स्थापन करावीच लागली। समिती स्थापन करतानाही घोळ केलेला दिसतोय असं रोहित पवारांनी म्हटलंय। समितीचे सचिव असणाऱ्यांनाच बिवलकरांना जमीन दिली होती असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। ही समिती म्हणजे चोरालाच पोलीस केल्यासारखं आहे अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांनी शिरसाटांवर आरोप केले होते। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या त्यांनी असं म्हटलंय की सिडको, बिवलकर, शिरसाट जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सरकारला अखेर समिती स्थापन करावीच लागली। सरकारनं कारवाई नाही केली तर आम्हाला कारवाई करावी लागेल अशी तंबी सुप्रीम कोर्टानं मागच्या सुनावणीतच दिली। सरकारनं आज समिती स्थापन केली असली तरी आजच्या समितीचे सचिव म्हणून जे अधिकारी आहेत त्यांनीच बिवलकरांना जमीन अलॉट केली। त्यामुळे केवळ समिती स्थापन करून चालणार नाही तर निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करणं गरजेचं आहे। दरम्यान हे आरोप फेटाळणाऱ्या सरकारनं आज किमान समिती तरी स्थापन केली आहे। सिडको प्रकरणामध्ये समिती स्थापन झाली आहे असं शिरसाटांनी म्हटलंय। जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल असं शिरसाटांनी स्पष्ट केलंय। चौकशी समितीवर काही लोकांचा आक्षेप असेल त्यांनी चौकशी करावी आणि न्याय द्यावा असं शिरसाटांनी म्हटलंय। चौकशी समिती नेमली, चौकशी समिती आलेली आहे। त्याच्यात जिल्हाधिकारी पासून तर डिव्हिजनल कमिशनर पासून सर्वजण आहेत, वन विभागाचे अधिकारी आहेत। ते मिळून चौकशी करतील, जे सत्य आहे ते समोर येईल, जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल। आता या चौकशी समितीवर जर काही लोकांचा आक्षेप असेल तर मग त्यांनीच चौकशी करावी, त्यांनीच न्याय द्यावा। म्हणून चौकशी समितीला चौकशी करू द्या, योग्य तर चौकशी ते करतील आणि जर काय त्यात चुकलेलं असेल तर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल। कोण एकत्र येत आहे यापेक्षा चर्चेसाठी मुंबईतील अनेक विषय आहेत असं साटम यांनी म्हटलंय। बीएमसी हा फॅमिली बिझनेस नाही। अमित साटम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे। कोण एकत्र येतंय, कोण एकत्र येत नाहीये, कोण कोणाच्या घरी गणपतीला जातंय, कोण दीपोत्सवात एकत्र येतंय, कोण रक्षाबंधनाला एकत्रपणे घरी जातंय, याच्यापेक्षा मुंबई शहरामध्ये चर्चा करण्याकरता अनेक विषय आहेत। अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली आहेत, अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत। त्यामुळे या विषयांवर चर्चा व्हावी। बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस। गुंड गजा मारणेला विशेष मकोका न्यायालयाकडून जामीन मिळालेला आहे। मारणेच्या गँगनं खासदार मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केलेला होता। अभियंता देवेंद्र जोगला गजा मारणेच्या गुंडांनी मारहाण केलेली होती।